नमस्कार मित्रांनो, मी कविता तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत साबुदाण्याची उसळ. त्यासाठी आपण घेतले थोडंसं तेल, साबुदाणा, 2 आलू आणि शेंगदाण्याची बारीक कूट. सर्वप्रथम आपण जिरा पावडर घालून घेऊया त्यात थोडंसं आणि त्याच्यानंतर आपण जे शेंगदाणे कुटून ठेवलेले होते ते घालून घेऊया. तर हे छान 5 मिनटं आपल्याला होऊ द्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण जे आलू चिरून घेतलेले होते ते घालून घेऊ. याला पण 5 एक मिनटं आपण छान थोडेसे हलकेसे परतून घेऊया, म्हणजे जेणेकरून आलू कच्चे राहणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच तिखट पावडर आणि थोडंसं सेंधा नमक. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेंधा नमक वापरा, नाही तर मग साधा नमक. पण उपवासाला आपण सेंधा नमकच वापरतो, त्याच्यामुळे तोच वापरून बघा. त्यानंतर याला 5 मिनटं होऊ द्यायचं आणि छान हे आलू आणि तिखट मीठ छान शिजलं की त्याच्यात आपण आता घालणार आहोत जो आपण रात्री भिजत घातलेला होता साबुदाणा तो. मी तर काही रात्री भिजत घातलं नव्हतं, कारण की मला आठवणच नव्हतं. त्याच्यामुळे मी सकाळी उठली आणि पाणी गरम केलं आणि त्याच्यात साबुदाणा भिजत घातला. तर तुम्ही पण तसं नका करू, तुम्ही रात्री भिजत घाला. आणि छान हे आपल्याला 5-10 मिनटं होऊ द्यायचं आहे. आणि बघा छान एक नंबर असा कलर आलेला आहे आपल्या साबुदाण्याच्या खिचडीला. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घालू शकता. मला असा तिखटाचा आवडतो, त्याच्यामुळे मी असा केलेला आहे. तुम्हाला पण मिरची कापत बसायची नसेल तर तुम्ही पण हा असा साबुदाणा नक्की ट्राय करून बघू शकता. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला 5-10 मिनटांनी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर चला मग आपली साबुदाण्याची उसळ एक नंबर अशी तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या कविता किचनमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.